मित्रांनो, ट्रॅव्हल स्टोरीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण निघालो आहे निवती बीचला. निवती बीच जे आजकाल प्रसिद्ध झालं आहे ते सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालणारी म्हातारीची चूळ, लाईट हाऊस आणि प्रसिद्ध असा बाली पॉईंट. निवती बीचवर ग्रामपंचायतनं अतिशय सुंदर असं पार्किंग आणि चेंजिंग रूमची व्यवस्था केलेली आहे. जर तुम्हाला प्रायव्हेट बोट घ्यायची असेल तर 5,000 रुपये प्रति बोट आणि जर शेअरिंगमध्ये जायचं असेल तर प्रतिमानशी 600 रुपये असा दर आहे. जवळपास 96 बोटींचा ताफा इथं सज्ज आहे. आम्हाला श्री पडते यांची बोट मिळाली आणि अतिशय कुशलतेनं त्यांनी आमचा संपूर्ण सफर घडवली. ह्या खाडीतून समुद्रामध्ये शिरताना सुरुवातीला आपल्याला थोडं विशेष वाटतं, कारण या लाटांमधून अलगद समुद्रामध्ये शिरणं ही कल्पकतेची बाब आहे. इथलं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे डॉल्फिन दर्शन आणि आमचं नशीब असं की आम्हाला अगदी सुरुवातीलाच डॉल्फिनची जोडी खेळताना मिळाली. पडते आम्हाला म्हणाले की आज तुमचा नशीब ताट असा, तुमका इल्या इल्या डॉल्फिन गमले. या डॉल्फिनच्या सफरीनंतर आम्ही आलो बाली पॉईंटला, जिथे 2 दगडांच्या अगदी बरोबर मधून ही बोट जाते. अतिशय कुशलतेनं पडतेंनी ती बोट समोर नेली आणि एक अख्खा राऊंड मारून आम्हाला घेऊन आले. बोटीचा हेलकावा घालताना पृथ्वीराज थोडा घाबरला होता, परंतु अतिशय सुंदर आणि मनमोहक असा पॉईंट आम्हाला बघायला मिळाला. इथं वेगवेगळे मासे कोणत्या प्रकारचे मिळतात, कालवे कसे दगडांना चिकटलेले, त्याचं काय महत्त्व आहे, याची सगळी माहिती आम्हाला प्रवासादरम्यान आमचा बोट चालक देत होते. आणि मग आम्ही निघालो. त्यांना ती शिकणे संध्याकाळची समजा शिकणं काय ते म्हणत काहीतरी झाला तेव्हा तुम्ही गावाच्या पत्रा पाठव, तेव्हा अशी तार करीत काहीतरी माणूस बनवतो. तेव्हा तो बऱ्याच काळात आमचं जेव्हा तो जन्म जाऊन आधी किंवा आम्ही सकाळी परत जायचं. आम्ही कधी पूर्वी जाळी मारतो, आम्ही जाळी मारतो. सुनबाई गावतो बघा, सुनबाई नव्हे काहीतरी गावतो सुन. तेव्हा आम्ही कशी पूर्वी म्हाताळ्याची चाळ म्हणजे ह्या चाळीतून असं जाळा होऊन जाय ती म्हाताळी चूल. आता काय म्हातारीची चूल म्हणजे आता ती ह्या झाली ना मोबाईलावर, आणि ती गमता उडतात. तो एक आकर्षण तिला लक्षात. हे आहे ब्रिटिशांच्या काळातलं लाईट हाऊस. समोरच्या चिमणीमधून रॉकेलच्या साह्यानं ज्योत पेटवली जायची आणि समुद्रातल्या जहाजांना मार्गदर्शन व्हायचं. म्हातारीची चूळ ज्या ठिकाणी आहे तिथं आत्ताचं लाईट हाऊस आहे. येताना मी थोडं स्टेअरिंग घेऊन समुद्रातल्या प्रवासाचा आनंद घेतला. जवळपास 16 किलोमीटरचा हा प्रवास, जाता येता 32 किलोमीटरचा, जो आपल्याला थकवणारा ठरतो. ज्याच्यामुळं तुम्ही बघू शकताय की आमचे सर्व खेळाडू हे पॅव्हेलियनमध्ये आराम करत होते. तर नक्की पहा निवती बीचवरचं म्हातारी